Godspeed to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आणि अपेक्षा करते की तुम्ही सगळे खूप जास्त मजेत असणार. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी इव्हिनिंग टू नाईट टाईम रुटीन. ॲक्च्युली हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. काही लोकांना माझी नाईट टाईम रुटीन हवी होती, सो मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. आणि जसं तुम्ही इथे बघताय, पियाला ॲक्च्युली मी मध आणि पाणी असं एकत्र करून दिलेलं आहे. तिला मध आणि पाणी प्यायला खूप जास्त आवडत असतं. सो सायंकाळची वेळ आहे आणि खूप छान मस्त वातावरण असतं सायंकाळी. सो मी तिला मध पाणी दिल्यानंतर थोडे काही चुटुकमुटुक जे कामं होते ते मी इथे आवरून घेतलेले आहे. आणि हा जो वेळ असतो ना, हा तिचा आणि माझा असतो. बऱ्याच वेळा आम्ही तिला खाली एक छोटं पार्क आहे तिथेही नेत असते, कारण मुलांसोबत वेळ घालणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. तिचं स्टडी असेल तर मी स्टडीही तिचा घेऊन घेत असते, आणि ज्या काही तिच्या रिव्हिजन करून घ्यायच्या आहेत त्याही मी यावेळेस करून घेते. कारण काय होतं ना, की हा जो पिरियड असतो ना, हा फ्रेश पिरियड असतो आणि ती तिचं एन्जॉय करते तिचं फूड. आणि मी तिला समजावून सांगत आहे ते जे काही आता, बिकॉज सगळ्यांच्या मुलांचे आता एक्झाम स्टार्ट होणार आहेत आणि तिला खूप जास्त टेन्शन असतं, एक्झाम असो काहीही असो. तर ह्या सगळ्या गोष्टींना तिला अचानक एकदम प्रेशर यायला नको म्हणून मी हळूहळू जे आहे रिव्हिजन घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि एक मस्त असा इथे आमचा टाईम जो आहे तो स्पेंड होत आहे. सोबतच मी माझ्या झाडांनाही बघत आहे, कशाला काही गरज आहे, काय नको आहे. आणि एक सुंदर असं मस्त जे होतं ना फूल आलेलं आहे, गुलाबाचा जो गुच्छ गुलाब असतो ना, त्याला असं मस्त फ्लावर आलेलं होतं. आणि त्याची एक कळी जी होती ती गळून पडलेली ॲक्च्युली. सो पिया म्हणत होती ही मम्मा फ्लावर आणि बेबी फ्लावर. सो बेबी फ्लावर काही आलंच नाही. आणि हा आहे मस्त सायंकाळचा व्ह्यू. प्रत्येक दिवस हा सारखाच नसतो, पण ज्या प्रत्येक दिवसाच्या काही गोष्टी असतात, जसं की स्वयंपाक आहे, स्वयंपाकनंतरचे भांडे, भाजीपाला, भाजी निवडणं, ह्या गोष्टी प्रत्येकाच्या घरात ज्या असतात ना, ह्या सेम होत असतात. खूप कमी वेळा असं होत असतं माझ्यासोबत, की ही जी माझी रुटीन आहे, जी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यात काही बदल होत असतात. अदरवाईज 99% ही रुटीन माझी सेम असते आणि मी ही रुटीन नेहमी फॉलो करते. यामुळे काय होतं ना, की घर जे आहे ना, ते नेहमी व्यवस्थित नीटनेटकं दिसतं. महत्त्वाचं म्हणजे किचन, कारण जास्त पसारा हा आपला किचनमध्ये होत असतो. आणि हा जर व्यवस्थित दिसला नाही तर दुसऱ्या दिवशी उठून जे आहे ना, मुलांचे टिफिन असतात आणि मग सकाळची कामं असतात, ब्रेकफास्ट असतो, ह्या गोष्टींमध्ये खूप जास्त जे आहे ना ॲक्च्युली ते प्रेशर येत असतं. आणि मग सकाळी जी धावपळ असते ना, ती खूप जास्त वाढून जात असते. त्यासाठीच मी तुमच्यासमोर हा जो व्हिडिओ घेऊन आलेला आहे, की कशा पद्धतीने आपण आपली रात्रीची रुटीन ठेवली की दुसऱ्या दिवशीची सकाळ आपली एकदम स्ट्रेस फ्री होऊन जाईल आणि आपले कामं एकदम आरामशीर पद्धतीने होतात. आणि सायंकाळ झाली होती, सो मी इथे तुळशीला दिवा लावून घेत आहे. हा ट्रे तर तुम्हाला माहीतच असेल, याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी नुकताच शेअर केलेला आहे. याचं जे आहे लिंक तुम्हाला आय बटनमध्ये मिळून जाईल, की मी कसा याला बनवलेला आहे. आणि खूप छान वाटतं. आणि अशी एक छोटीशी गोष्ट घरात इन्क्रीज झाली ना, की त्याला यूज करताना आणि घराचं तेवढी एक कॉर्नर जो आहे ना, मस्त असा डेकोरेटिव्ह होऊन जात असतो. तर मी इथे नॉर्मल जी शेव टमाटरची भाजी असते ना, तर ती बनवणार आहे आज. कारण भाजीपाला बराच संपलेला आहे, त्यामुळे जे घरात अवेलेबल आहे त्यानुसार मी भाजीचा प्लॅन आज केलेला होता. आणि माझं जिऱ्याचं पावडर जे होतं ना, ते ॲक्च्युली संपलं होतं. सो मी इथे साईड बाय साईड भाजी कलसताना जे आहे ना, जिरं पण भाजून घेते. फक्त जिऱ्याला असं जस्ट तो गरम झाला, एक स्मोकी फ्लेवर त्याला यायला लागला ना, की गॅस बंद करून द्यायचा. आणि जोवर ते गार होतं आहे तोवर मी इथे मिक्सी वगैरे सगळं काढून व्यवस्थित पावडर बनवून घ्यायचं. आणि ही जिऱ्याचं पावडर असो की मग धन्याचं पावडर असो, हे तुम्हाला कधीही मार्केटमधून आणण्याची गरज पडणार नाही. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फ्रेश तुम्ही हवं तेव्हा बनवून घेऊ शकतात एकदम असं हायजेनिक पद्धतीने. आणि सेकंड म्हणजे तुमचे याच्यात खूप जास्त पैसे वाचतात. जर आपण घरी जिरं किंवा धने आणून त्याचं पावडर घरी बनवलं तर मार्केटच्या भावानुसार आपल्याला बरेच आपले पैसे जे आहेत ते इथे वाचून जातात. सो बघितलं तुम्ही, भाजी करता करता माझं पावडर देखील तयार होऊन गेलं आणि भाजी माझी इथे बनत आहे. आणि मी आता काय करते ना, की उद्या पिया टिफिनला तिला मला आलू टिक्की बनवून द्यायची आहे. सो उद्या सकाळी मी म्हणजे बटाटा उकडेल आणि मग तो गार होईल, ह्या गोष्टीला वेळ लागतो. त्यासाठी मी बटाटा रात्रीच
लगेच उकडून ठेवून देते, फ्रीजमध्ये ठेवून देईल. सो तेही मी साईडला करून दिलेलं आहे आणि चपात्या इथे मला बनवून घ्यायचं आहे. आणि हे झाल्यानंतर माझं जे आहे जेवण इथे पटापट जे आहे तयार होऊन जातं. ॲक्च्युली मी जेवण ना 6:45 वाजता बनवायला लागते आणि 7:30पर्यंत माझं जेवण बनून जातं आणि 7:30 की जास्तीत जास्त 7:45पर्यंत आम्ही जेवायला बसून जातो. म्हणजे तुम्ही असं समजू शकतात की 8च्या पहिले आमचं कसंही पद्धतीने मॅक्स टू मॅक्स 8पर्यंत रात्रीच्या आमचं जेवण झालेलं असतं. आणि मी लवकरच जेवण करणं प्रेफर करते, कारण काय होतं ना की आम्ही झोपतो लवकर, 10-10:30पर्यंत आम्ही झोपून जातो. सो डायजेस्ट व्हायला तेवढा वेळ पाहिजे असतो. झोपेमध्ये आणि जेवणामध्ये कमीत कमी 2 तासाचं तरी अंतर असलं पाहिजे. सो म्हणून मी माझी रुटीनमध्ये जे आहे ना जेवणाचा टाईम खूप लवकर घेतलेला आहे. सो तुम्हीही जर उशिरा जेवत असाल ना तर थोडं थोडं करून 5-5, 10-10 मिनिटांनी करून रोज हा टाईम लवकर घेऊन या आणि लवकर जेवण करण्याचा प्रयत्न करा. माझं स्वयंपाक बनवण्याव्यतिरिक्त कुणाचं महत्त्वाचं काम जर घरात चालत असेल तर ते पियाचं आहे. आणि हे तुमच्या घरातही लहान मुलं असेल तर हे असं होत असतं. तिने बनवलेलं जेवण मला जे आहे ना मला ते खावंच लागतं. आणि बाय द वे तिने पास्ता बनवलेला होता आणि खूप यम्मी होता तो. असो, इथे माझी भाजी तयार झालेली आहे. आम्ही आता मस्त जेवण करून घेणार आहोत. जेवण झाल्यानंतर सगळ्यात मोठं काम असतं भांडी आणि किचन आवरण. आता मी तेच करणार आहे. पण त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे, जसं आपण जेवणाला बसतो तेव्हा जे काही मिठाचा डब्बा, लोणचं हे ते गोष्टी लागत असतात, तर ती मी सवय केलेली आहे की त्या गोष्टी पियाच आणणार. आणि झाल्यानंतरही जे तिला पकडता येईल अशा गोष्टीही मी तिलाच आणायला लावत असते. कारण याने काय होतं ना की आपली धावपळ कमी होते आणि मुलांनाही एक रुटीन लागते की नाही, मला हे छोटे छोटे कामं तर करायचीच आहे. बऱ्याच वेळा त्यांना सांगावं लागतं स्टार्टिंगला, पण एकदाची जशी त्यांना सवय झाली, जशी आपल्याला होऊन जाते कामांची, तशी त्यांनाही या छोट्या छोट्या गोष्टी करण्याची सवय पडत असते. आणि मग त्यामुळे ते त्यांच्याही गोष्टी ऑर्गनाईज करायला त्यांना सवय लागते की एक रुटीन त्यांनाही लागून जाते प्रत्येक त्यांच्या कामांची आपल्या कामांबरोबर. सो इथे माझे आता भांडे वगैरे मी घासण्याआधी काय करते की प्रत्येक वेळा मी एक लिक्विड सोल्युशन तयार करून ठेवते. एक स्प्रे बॉटलमध्ये नॉर्मल पाणी, त्यामध्ये थोडं डिशवॉश लिक्विड आणि थोडा सोडा घालत असते. आणि जनरली बहुतेक वेळा माझ्याकडे व्हिनेगर आहे, सो व्हिनेगरही घालून देते. आणि सगळ्या ज्या किचनवर आहे ना ज्या काही बरण्या आहेत त्या सगळ्या साईडला करून पूर्ण किचनवर मी जस्ट स्प्रे करून देते. मी कधीही जास्त करून किचनची डीप क्लिनिंग म्हणजे पूर्ण किचन वॉश करून घेणे या भानगडीत पडत नाही. नेहमी असं स्प्रे करून देते. आणि जोवर ते सगळं स्प्रे आहे तोवर मी जे आहेत ना सगळे भांडे वगैरे घासते, म्हणजे सगळी जी जागा आहे ती छान ओली होऊन जाते आणि आपल्याला नंतर घासायला इझी होत असतं. सो मी इथे भांडे माझे घासून झालेले आहेत. आणि आता मी जे काही स्प्रे इथे मारलेला होता ते सगळे जे काही चिकट आहे, इतकं नॉर्मल असं मी लिक्विड बनवलेलं आहे आणि थोडासुद्धा चिकटपणा जो आहे तो राहत नाही. आणि इन केस तुम्हाला वाटलाच कुठे की तेलाचे शिंतडे जास्त असतात तर मग मी तेवढं घासणीने त्याला घासून घेत असते. आणि पूर्ण किचन मी रोज रात्री ह्याच पद्धतीने क्लीन करून ठेवत असते. माझ्याकडे ॲक्च्युली हे मी मार्केटमधून हे कापड विकत आणलेले आहेत. पण म्हणजे आपण एकदा छोटीशी इन्व्हेस्ट केली ना की त्याने काय होतं की आपलं काम खूप इझी होऊन जातं. आपल्याला वाटतं की ₹200 आपण का इन्व्हेस्ट करावे, आपण घरातले नॉर्मल कापड यूज करू शकतो. पण ट्रस्ट मी यांच्यामध्ये पाणी सोक करण्याची ताकद जास्त असते. त्यामुळे काय होतं की आपलं काम खूप इझी होतं. आणि जो किचन पुसला जातो किंवा तुम्ही गॅस पुसा तो अगदी नीटनेटका पुसला जात असतो. जो पाण्याचा डाग असतो ना तो त्याच्यावर राहत नाही. तर तुम्ही नक्की तुमच्याकडे नसेल तर एकदा या छोट्या छोट्या गोष्टींवर इन्व्हेस्ट करून बघा. आणि एक कापड तुम्हाला कसाही 2, 2.5, 3 महिन्यापर्यंत जात असतो. आणि इथे मी लगेच माझा किचन वगैरे जो गॅस होता तोही क्लीन करून घेतलेला आहे. मी रिंग्स कधीही विसरत नाही, कारण ह्या रिंग्स जर खराब राहिल्या त्यांना जंग पकडायला खूप लवकर सुरुवात होत असते. त्यामुळे एक नॉर्मल याच्याने मी वाईप करून घेते यांना. खूप जास्त खराब झाले तर मग घासायची वेळ येत असते, पण जनरली मी सवय केली आहे. काही ओतलंच काही तर मग मी लगेच तो क्लीन करून घेते, जेणेकरून मग काय होतं की त्याला जंग लागत नाही आणि जास्त डीप क्लीन करण्याची आपल्याला गरज देखील पडत नाही. आता सगळ्या गोष्टी मी इथे मस्त जागच्या जागी ठेवून घेणार आहे.
या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला फक्त जेवण झाल्यानंतर म्हणजे पूर्ण क्लीन करून घ्यायला 15 ते 20 मिनटं लागत असतात. आणि हे 15 ते 20 मिनटाची रुटीन जी आहे ना, ही पुढच्या दिवशीचा माझा स्ट्रेस खूप जास्त कमी करून देत असते. आणि एकदाची आपल्याला सवय लागली ना, की आपल्याला असं वाटत नाही की आपण इतकं जास्त काम करतो आहे. आणि रोज रात्रीची माझी एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे मी इथे निरम्यामध्ये जे कापड असतात जे मी दिवसभर यूज करत असते ना, तर त्यांना मी गरम पाण्यात भिजवून देते. लकीली आमच्याकडे सोलर आहे बिल्डिंगमध्ये, सो माझ्याकडे 24 तास गरम पाणी असतं. त्यामुळे मी गरम पाण्याचा खूप जास्त फायदा घेते. आणि मी जे कापड होता, माझा हात पुसायचा रुमाल वगैरे होता, तो मी भिजवून घातलेला आहे आणि तोवर सिंक क्लीन करून घेते, जेणेकरून हे 2-3 जे मिनटं असतात ना, तोवर माझा तो रुमाल असतो जो चिकट झालेला असतो, तेलाचे हात लागलेले असतात, तोही छान होऊन जातो. आणि न विसरता रोज मी याच पद्धतीने सिंक क्लीन करते. कारण जर तुमचा किचन खराब असला ना, तर ते जे किडे असतात ना, ते वाढायला खूप जास्त सुरुवात होत असतात. आणि मी अशा पद्धतीने ठेवल्यामुळे एकही माझ्या घरात तुम्हाला किडा दिसणार नाही. कारण एक छोटंसं एफर्ट्स ना खूप काही आपल्याला देऊन जातात नंतर. सो इथे मी त्याच पाण्यामध्ये जे माझं आता मी जो कापड पुसायला यूज केलेला होता, तोही त्याच्यामध्येच मी जो आहे भिजवत घातलेला आहे. जोवर हा रुमाल धुते तोवर तोही भिजून होईल आणि त्यातला सगळा चिकटपणा देखील निघून जाईल. आणि दुसऱ्या दिवशी काय होतं ना, की एकच कापड असला किंवा 2 असले तर तो खराब असला तर आपल्याकडे ऑप्शन नसतं, आपण तोच कापड यूज करत असतो आणि मग त्याला धुवायच्या वेळी तो कपड्यांच्या वेळी धुतो. तर ही सवय मी मोडून टाकलेली आहे. रोज रात्री वॉश करा म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश कापड आपल्याला मिळत असतो. आणि या छोट्याशा गोष्टी करण्यामुळे ना माझ्या लाईफमध्ये खूप छोटे छोटे चेंजेस व्हायला लागतात. आपल्यामध्ये हळूहळू डिसिप्लिन यायला लागते, घर आपलं नीटनेटकं दिसायला लागतं, आपण जास्त हायजीन राहायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा इम्पॅक्ट जो असतो तो आपल्या घरावर येत असतो. आणि इथे मी आता एक छान गरम पाण्याचा एक जग आणणार आहे आणि सिंकमध्ये मी ओतून देईल, जेणेकरून जे पण काही स्मेल असतो तो निघून जातो. आणि माझं किचन क्लिनिंगचं काम जे आहे इथं पूर्ण झालेलं आहे. गृहिणी म्हणलं म्हणजे पूर्ण कॉम्बो पॅक असतो, मोठा जम्बो पॅक. आणि जसं तुम्ही इथे बघताय मी मिक्स जे आहे ना स्प्राऊट जे आहे ते बनवायला घालत आहे, ज्यामध्ये मी मटकी आणि मूग घेतलेले आहेत, थोडे चणे घेतलेले आहेत, जेणेकरून माझं उद्या नाही तर परवा जसे त्याला मोड येतील तशी माझी एक उसळ तयार होऊन जाईल. आणि त्यासाठीच म्हणते की एक कॉम्बो पॅक असतो गृहिणींचा. हा प्रत्येक कामात लक्ष असतं की हे झालं की ते करा. आणि जी मी आवळा कँडी बनवलेली होती ऑलमोस्ट संपण्यात आलेली आहे आणि दररोज पिया माझ्यासोबत एन्जॉय करत असते. आणि तुम्ही अपेक्षा करते की तुम्ही बनवली असेल, नॉट फॉर जस्ट खाण्यासाठी, ही हेल्दी खूप आहे, त्यासाठी नक्की हिला ट्राय करा, नक्की बनवा. तुमचे खूप जास्त जे आहेत बेनिफिट्स याचे तुम्हाला मिळणार आहेत. रोजच अशाच पद्धतीने आम्ही घराच्या बाहेर येऊन वॉक करतो असं नाही आहे. बऱ्याच वेळी आम्हाला वेळ नसतो आणि उशीर झालेला असतो किंवा कुठल्याही कारणामुळे जर जमलं नाही तर मी घरात 5 मिनटं का असेना, घरातल्या घरात का असेना, मी वॉक करतच असते. ही रुटीन आहे माझी की जेवल्यानंतर वॉक झालाच पाहिजे. मग तो घरात असो की फोनवर बोलताना असो, कुठल्याही पद्धतीने झालाच पाहिजे. आणि छोटीशी रुटीन ना आपल्याला बरेच हेल्थ बेनिफिट्स देऊन जात असते. आणि आपण बरेच एक्सक्युजेस देत असतो की आज मी दमलीच आहे, आज हेच आहे, मला नाही जायचं. नाही, स्वतःला एक्सक्यूज देणं बंद करा आणि वॉक करा, एक्सरसाइज करा, स्वतःला हेल्दी ठेवा. जर तुम्ही हेल्दी असणार तर तुमचं घर हेल्दी राहणार आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही सवय लावणार ना, तेव्हा आपल्याला बघून मुलंही सवय लावतात. आणि आमच्या इथे रात्रीचा मस्त असा ब्रश झाल्यानंतर ना आम्ही खूप आणि आम्ही 5-10 मिनटं मस्त गप्पा मारत असतो आणि मग झोपत असतो. आणि मी आधी पियाला लहान असताना खूप वेळा तिला रिक्वेस्ट करायची, पिया रात्री ब्रश कर, सो नाही ती करायची नाही. मी स्वतःला सवय लावली आणि जेव्हापासून मी करायला लागली, मी आली ब्रश करायला की तीही लगेच येत असते, तीही स्वतःचं फेस वॉश वगैरे सगळं करत असते आणि मग झोपत असते. आणि आता मला तिला सांगायची गरज नाही की पिया चल ब्रश करायला, मी आली की माझ्या पाठोपाठ तीही येते. सो तुम्ही जास्त हेल्दी राहण्याचा प्रयत्न केला तर आपोआप तुमच्या मागे मुलंही हेल्दी राहण्याचा जो आहे प्रयत्न करायला लागत असतात आणि आपले बरेच एफर्ट्स कमी होत असतात. सो अशा पद्धतीने माझी ही रात्रीची रुटीन अपेक्षा करते मी तुम्हाला आवडली असेल. कशी वाटली मला कमेंटमधून सांगा. हा व्हिडिओ आवडला तर नक्की याला तुम्ही लाईक करा. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मेक शुअर करून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याकडे पोहोचेल आणि माझा एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. सो मी आताचा व्हिडिओ इथे संपत आहे. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. The night's young, and it's just begun.
as she puts her hand in mine.